नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि आताची पहिली बातमी आहे आपल्या राज्यातली. कारण राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 2 दिवसांचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि यावेळेला महत्त्वाचं म्हणजे हे अधिवेशन मुंबईमध्ये असणार आहे. एरवी आपल्याला माहिती आहे राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये असतं, पण यावेळेला मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हे अधिवेशन होणार आहे आणि या 2 दिवसात सुद्धा राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा जोरदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि याची चुणूकच कालच्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये पाहायला मिळाली. एकतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजण्याची जोरदार शक्यता आहे. राज्य सरकार गेल्या वर्षभरात कसं अपयशी ठरलंय याचा पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देत दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर पलटवार केला. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले पाहायला मिळतील. आजच्या कामकाजात दोन्ही सभागृहांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाणार आहे. तसंच नगरविकास, उच्च आणि तंत्रशिक्षण आणि सहकार विभागाचे अध्यादेश पटलावर मांडले जातील. या अधिवेशनात 6 अध्यादेश आणि 10 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, गुड मॉर्निंग. 2 दिवस हे अधिवेशन असणार आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे 2 दिवस अधिवेशन होत आहे. मात्र कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? मराठा आरक्षणाने तर गाजलेलंच हे अधिवेशन, पण त्याशिवाय आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत? केतकी, विशेषतः राज्यामध्ये जो ओला दुष्काळ होता, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला, त्याबद्दल देखील राज्य सरकार विरोधात भारतीय जनता पक्ष जो विरोधी पक्ष आहे तो आक्रमक भूमिका मांडणार आहे. त्यासोबतच कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारला ती परिस्थिती हाताळण्याला अपयश आलं असा भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे. त्याबद्दल देखील भारतीय जनता पक्ष आक्रमक असेल हे काल त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट झालेलं आहे. त्यासोबतच महिला सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः शक्ती कायद्याचा मसुदा राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या बैठकीत मंजूर केलेला होता. त्या विषयाला धरून देखील भारतीय जनता पक्ष आवाज उठवेल. कारण भाजपचं असं म्हणणं आहे की मुळात हे जर विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार असेल तर त्याच्यावर सखोल चर्चा व्हायला हवी. त्यामुळे कदाचित ते पुढच्या अधिवेशनात मांडलं जावं अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. काल देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पत्रकार परिषदा घेतल्या त्यात दोन्हीही नेते आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हे अधिवेशन अवघ्या 2 दिवसाचं असलं तरीही जोरदार संघर्ष राज्य सरकार विरुद्ध विरोधक असा विधिमंडळामध्ये पाहायला मिळणार आहे. विवेक, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फक्त विधिमंडळातच नाही तर बाहेर देखील भरपूर मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा आता मोर्चा निघणार आहे. त्याचप्रमाणे शिवसंग्राम संघटना देखील आंदोलन करणार आहे. याबद्दल काय सांगशील? सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही राज्य सरकारला दिलासा मिळवण्यात यश आलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला जी स्थगिती दिली होती त्याची सुनावणी आता 25 जानेवारी नंतर होणार आहे. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार याबद्दलचा संभ्रम तर निश्चितपणे आहे. त्यासोबतच ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे. काही लोकांनी असं म्हणणं मांडलं होतं की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यात यावं, मात्र त्याला ओबीसी समाजाचा विरोध पाहायला मिळतो आहे. विशेषतः राज्यातले काही मंत्री देखील याबद्दल आक्रमक होताना पाहायला मिळतील. त्यामुळे विधिमंडळात देखील त्याचे निश्चितपणे पडसाद उमटतील. आणि तू जसं सांगितलं तसं या समाजाचे काही आंदोलक देखील मुंबईत आंदोलन करू अशी त्यांनी भाषा वापरलेली होती. त्यामुळे सभागृहाबाहेर आणि सभागृहात या दोन्ही ठिकाणी मराठा समाजाचा विषय हा अतिशय आक्रमकपणे मांडला जाईल. धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. तर राज्य सरकार अधिवेशनातल्या चर्चेतून पळ काढते असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांचं सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार याची मुहूर्त काढत बसण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय काय कामं केलेत हे बघितलं नसेल. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 8-1 दिवसापूर्वी ह्याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे. कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही आहे. विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या पुरतं बरोबर.
दरम्यान सत्ता यांच्या डोक्यात गेली असून राज्यात अघोषित आणीबाणी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय आणि त्याला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले। आज एक अघोषित आणीबाणी देखील या राज्यामध्ये लागलेली आम्हाला दिसते। विशेषतः पत्रकार असो की सामान्य माणूस असो, सरकारच्या विरुद्ध बोलायचं नाही। सरकारच्या विरुद्ध बोलला तर तुम्हाला कुठल्या तरी केसमध्ये आम्ही फसवू किंवा तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारे अघोषित आणीबाणी या महाराष्ट्रात लागली आहे। मला असं वाटतं की एकूण राज्याच्या, मगाशी मी आता बोललो ना, जनतेचं जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाहीये। आणि राज्यात जर का अघोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं, या तर गोष्टी सोडाच, परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसावं लागते, त्यांच्यावरती गार थंड पाण्याचे फवारे मारले जातात, हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे। आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात। तर राज्य सरकार अधिवेशनातल्या चर्चेतून पळ काढते असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। तसंच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार देखील टाकला होता। कोरोना काळात महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार मन विषण्ण करणार आहे असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। अधिवेशनातही अवघ्या 7 तासांचं अधिवेशन घेतलं जाते आणि त्याला काहीही अर्थ नाही। आम्ही जनतेचे प्रश्न कसे काय मांडायचे असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय। आजही सर्वाधिक मृत्यू आज राज्यामध्ये आपण बघितलं, मागच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला आणि देशात सर्वाधिक कोरोनाने मेलेल्यांची संख्या ही महाराष्ट्रात आहे। जवळजवळ 48,000 लोक कोरोनाने या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत। सातत्याने 35 ते 40% देशातले मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत आणि आज देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि विशेषतः मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट आल्यानंतर देखील आजही सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रातच होत आहेत। ही अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे। खरं म्हणजे या कोरोनाच्या संपूर्ण काळाचा पंचनामा करण्याची आवश्यकता आहे। आम्ही संकट काळ असल्यामुळे त्याच्यावर बोलण्याचं टाळलं, पण ज्या प्रकारचा भ्रष्टाचार कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये महानगरपालिका असतील, सरकारमध्ये असेल, या ठिकाणी पाहायला मिळाला, तो खरोखर मन विषण्ण करणार आहे। मेट्रो शिफ्ट करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे, मुंबईकरांना जी मेट्रो 2021 मध्ये मिळाली असती ती आता 2024 पर्यंत मिळू शकत नाही आणि त्याही वेळी त्याची फिजिबिलिटी इतकी कमी झाली असेल की एक तिकिटाचा मोठा भुर्दंड हा मुंबईकरांवर या वाढत्या कॉस्ट एस्केलेशनमुळे आणि जे व्याजाचं दर, कारण 4 वर्षाचं व्याजाचं जे बर्डन आहे याच्यामुळे त्याची फिजिबिलिटी पूर्ण संपणार आहे आणि त्यामुळे मोठा एक भुर्दंड हा मुंबईकरांवर बसणार आहे। आणि हे सगळं मी म्हणत नाही, हे अतिशय अस्खलितपणे सौनिक कमिटीने आपल्या अहवालात लिहिलेलं आहे। केवळ राजकीय हेतूने आणि इगोने आज मुंबईकरांना मिळणारी मेट्रो ही 4 वर्ष पुढे नेण्याचं काम या सरकारच्या वतीनं होत आहे। आपल्याला माहिती आहे शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल एक आदेश काढण्यात आलाय, ते म्हणजे त्यांच्या कपड्यांबाबत ड्रेस कोड जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। पण कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालावेत अशी अपेक्षा असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। जे जीन्स बद्दल त्यामध्ये या शासकीय आदेशात म्हटलं गेलेलं आहे ते चुकीचं आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। त्याच्यामध्ये सरकारची ही भूमिका आहे की फक्त अंगभर कपडे घालून यावं। जीन्स पॅन्टचं जरा ते चुकीचं झालंय, बघू, आम्ही त्याचा विचार करतोय।
पुढची बातमी बघूयात. मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विनायक मेटे यांनी केली आहे. अपयशाची जबाबदारी घेऊन मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा मेटे यांनी केली आहे. मराठा समाजाचं आजपासून मुंबईत आंदोलन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये ते बोलत होते. किंवा 7 जुलैपासूनच्या आत्तापर्यंतची कार्यकालामध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर सरकार कोणत्याही सुनावणीमध्ये यशस्वी झालेलं नाही. योग्य प्रकारे बाजू मांडली गेलेली नाही. योग्य ते कागदपत्र त्या ठिकाणी वेळेवर पोहोचते केलेले नाहीत. अशा अनेक कारणं जी आहेत ते कारणं त्याला कारणीभूत आहेत. दिल्लीमध्ये असणारे महाराष्ट्र शासनाचे जे वकील आहेत ते वकील कोणताही समन्वय कुणामध्येही ठेवत नाहीत. त्यामध्ये राहुलजी चिटणीस आणि ॲडव्होकेट सचिन पाटील हे दोघं सिनियर काउन्सिलशीही व्यवस्थितपणाने संधान साधत नाहीत, वेळेवर कागदपत्र देत नाही. म्हणून याचा परिणाम प्रत्येक सुनावणीमध्ये अपयश आलेलं आहे. अधिवेशनाबद्दलचे तसंच या मराठा क्रांती मोर्चाचे जे काही आंदोलन आहे त्याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. पण आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघूयात. आपल्या विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी आज 1 दिवसाचा बंद पुकारलाय. नवी मुंबईतल्या एपीएमसीच्या 5ही बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. एपीएमसीच्या कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजीपाला मार्केट, अन्नधान्य आणि मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे आणि याचा 1 दिवस हा पूर्ण पुरवठा बंद राहणार आहे. अर्थातच या बंदचा परिणाम मुंबईकरांवर फारसा होणार नसला तरी सरकारनं एपीएमसीच्या सर्व घटकांकडे लक्ष द्यावं यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे. विनय, काय अधिक माहिती आहे या बंदबद्दल? तिथे की माथाडी कामगारांच्या जुन्याच मागण्या आहेत. त्यामध्ये पतपेढ्यांच्या कर्जाचे च्या बाबतीत सवलत देण्याची एक महत्त्वाची मागणी आहे. त्याचबरोबर जे कोविड-19 जे विमा कवच आहे ते विमा कवच माथाडी कामगारांना सुद्धा लागू व्हावं, रेल्वे पास त्यांना मिळावं, ह्या सगळ्या अशा मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. आजचा 1 दिवसाचा हा बंद आहे आणि या बंदचा तसा पाहायला गेला तर मुंबईवरती फारसा परिणाम होणार नाही. कारण 1 दिवसाच्या बंदने फारसं म्हणजे जो काही साठा आहे, अन्नधान्याचा साठा असेल, कांदा बटाटा साठा हा मुंबईमध्ये ऑलरेडी असल्यामुळे त्याचा हा परिणाम मुंबईकरांवरती जर होणार नसला तरी पण अधिवेशन आहे 2 दिवसाच्या. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सरकारचं लक्ष या मागण्यांकडे यावं यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे. आज 5ही बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळे व्यवहार आज पूर्णपणे बंद आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये देखील आज काही थेट गाड्या फक्त मुंबईमध्ये गेलेल्या आहेत. फारशा गाड्या अजूनपर्यंत तरी एपीएमसीच्या बाजारपेठेमध्ये आलेल्या नाही आहेत. काही ज्या गाड्या ज्या इतर राज्यातून आलेल्या त्या गाड्या मात्र रात्रभरामध्ये एपीएमसीमध्ये आलेल्या आहेत आणि तो माल मुंबईमध्ये गेलेला आहे. त्यामुळे व्यवहार जरी बंद असेल तरी मुंबईकरांना याची झळ पोचणार नाही. मात्र माथाडी कामगार आपल्या मागण्यांसाठी हा बंद ठेवलेला आहे. सरकारचं लक्षात आणण्यासाठी हा बंद आहे. धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल. जरी मुंबईकरांवर फारसा परिणाम होणार नसला तरी लक्ष द्यावं सरकारनं याकरता हा 1 दिवसाचा बंद पुकारण्यात आलाय. पुढची बातमी आहे भिवंडीमधली. भिवंडी शहरातल्या पिरानी पाडा इथं कोणतीही परवानगी न घेता फ्री स्टाईल फाईटचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ही फाईट पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक सुद्धा इथे गोळा झाले होते. या फाईटचा व्हिडिओ व्हायरल झाला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे फज्जा उडालेला पाहायला मिळाला. या प्रकरणी पोलिसांनी फाईट क्लबचं आयोजन करणाऱ्या सलमान कयूम याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी रवी शिंदे. रवी, कोणी आयोजित केला होता ही फाईट ची जी इव्हेंट होती ती, याबद्दल काय अधिक माहिती आहे? केतकी भिवंडीतील पिरानी पाडा आहे, इथे फाईट क्लब नावाची एक संस्था आहे. तर त्यांनी याचं म्हणजे आयोजन केलं होतं फाईटचं आणि त्याच्यामध्ये कुठलीही परवानगी घेतली नव्हती. कोविडच्या म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व नियम जे लागू केलेले आहेत ते कुठल्याही प्रकारे पाळण्यात आलं नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी फाईट केल्याच्या नंतर जो व्हिडिओ व्हायरल केला तर त्याच्यामध्ये म्हणजे एक
शेकडो लोक तिथं पाहण्यासाठी आले होते फाईट आणि कुणीही मास्क लावलं नव्हतं आणि अगदी जवळजवळ बसले होते, कुठलंही अंतर ठेवलेलं नव्हतं. तो व्हिडिओ झाल्याच्या नंतर शांतीनगर पोलिसांनी जे आयोजक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. पण रवी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर हा कार्यक्रम आयोजित केला जातोय, ही इव्हेंट आयोजित केली जाते, तर याच्याबद्दल आधी पोलिसांनाही कळलं नव्हतं? पोलिसांनाही नाही आणि कुणाला नाही. तो व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर हा प्रकार समोर आला. त्याच्यानंतर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या अगोदर कुणाला काही माहिती नव्हतं, कारण पिरानी पाडा हा पूर्णपणे जास्त करून तिथे इराणी आणि मुस्लिम समाज जास्त राहतो आणि भिवंडी शहरामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे नियमाचं पालन होत नाहीये आणि रुग्ण जरी कमी आढळत असले तरीही नागरिक मात्र गर्दी करताना आणि हे स्पष्ट दिसतंय की रुग्ण जरी कमी आढळत असले तरी अशा प्रकारे जर कार्यक्रम आयोजित केले तर धोका वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल. विशेष आहे की एखादा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याची कोणालाही माहिती मिळत नाही, त्यामधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मग पोलीस त्यावर कारवाई करतात, पण तोपर्यंत शेकडो लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतात, मास्क घातलेला नसतो त्यांनी आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलेलं नसतं. यानंतर पुढची बातमी आहे पावसाबद्दलची, कारण पावसानं हजेरी लावलेली आहे. अवकाळी पावसानं डोंबिवली, दिवा, कल्याण आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतंच, पण रात्री मात्र या परिसरात पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री साधारण 1:15 वाजल्यापासून डोंबिवली आणि परिसरात पाऊस सुरू आहे. सकाळी रस्ते सुद्धा ओले झाले होते आणि वातावरणात बऱ्यापैकी गारवा होता. भिवंडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पाऊस होता. भिवंडी शहरात पावसामुळे अर्थातच नागरिकांचे हाल झाले, तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. ग्रामीण भागात देखील पहाटे पावसानं चांगला जोर धरला होता. नजराळा ते तीनबत्ती या भाजीपाला मार्केटमध्ये येणाऱ्यांची त्यामुळे चांगलीच धांदल उडाली. बाजारपेठेत पूर्ण चिखल झाला होता आणि त्यामुळे अनेकांचे पाय घसरत होते. गेले 2 दिवस वातावरण ढगाळ असलं तरी पाऊस पडेल असं वाटत नव्हतं, त्यामुळे अर्थातच लोक छत्र्या घेऊन सुद्धा घराबाहेर पडले नव्हते आणि त्यांना पावसात भिजावं लागलं. भिवंडीच्या ग्रामीण भागातल्या शेतात किंवा खळ्यावर जो भाताचा पेंढा ठेवला होता तो देखील या पावसामुळे भाजला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कडधान्य आणि तृणधान्य यांची आधारभूत किंमत ठरवली जाते आणि त्यांना योग्य भाव दिला जातो, पण भाजीपाला आणि फळांची आधारभूत किंमत ठरवली जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे भाजीपाल्यासह फळांना सुद्धा आधारभूत किंमत लागू करावी या मागणीसाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती माजी कृषी मंत्री आणि राज्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जाऊन द्वारसभा घेणार आहोत, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद होणार आहे, प्रत्येक विभाग स्तरावर शेतकऱ्यांचे मेळावे होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज जे पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जातो तो मोडून काढणार आहे. कारण पुन्हा शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये पारतंत्र्याचा फास असायला नको, जो आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या विरोधी पक्षांनी शेतकऱ्याच्या गळ्यात घालून ठेवला होता, कृषी उत्पन्न बाजार समितीला बांधून ठेवलं होतं, ते झुगारून टाकण्याचं काम या कायद्याच्या निमित्तानं झालेलं आहे. म्हणून त्या समर्थनासाठी जनजागृती. पुढची महत्त्वाची बातमी आहे राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीत कांड प्रकरणाबद्दलची, कारण या प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होतीये. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्ज्वल निकम आज हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर राहतील. 3 फेब्रुवारी 2020ला हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका माथे फिरून तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जाळलं होतं. 7 दिवस या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती आणि त्यानंतर तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात तीव्र रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातला आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे आणि या पीडितेच्या घरच्यांना, या तरुणीच्या घरच्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करूयात, कारण लवकरात लवकर तो मिळावा इतकीच अपेक्षा आहे. यानंतर पुढची बातमी बघूयात. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला रायते 10 गाव रस्त्यावर अपघात झालाय. या अपघातात कथोरे जखमी झालेत. दुचाकीनं कथोरे यांच्या गाडीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर आमदार कथोरेंच्या मानेला किरकोळ दुखापत झाली आहे. टिटवाळा इथला कार्यक्रम संपून कथोरे बदलापूरला परतत असताना हा अपघात झाला. अपघात इतका जोरदार होता की या दुचाकीचा चक्काचूर झालाय, तर कथोरेंच्या गाडीचंही मोठं नुकसान झालंय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बातमी आहे आपल्या एका महत्त्वाच्या मोहिमेबद्दलची। चंद्रावर जाण्यासाठी भारत दुसऱ्यांदा सज्ज झालाय आणि चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे। येत्या 15 जुलैला मध्यरात्री हे चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे। या मोहिमेसाठी GSLV Mark 3 या प्रक्षेपणास्त्राचा वापर केला जाणार आहे। अवकाशात झेपावण्यासाठी लागणाऱ्या बूस्टरचं केसिंग इंदापूर तालुक्यातल्या वालचंद नगर इंडस्ट्रीमध्ये बनवण्यात आलेलं आहे। या मोहिमेसाठी वालचंद नगर कंपनीनं 80 फुटापेक्षा जास्त उंच आणि 12 फुटापेक्षा जास्त डायमीटर असणारं बूस्टर तयार केलं आहे। या बूस्टरचे 3 भाग आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अशी क्षमता असणारी ही भारतातली पहिलीच कंपनी आहे। अर्थातच या कामगिरीमुळे पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय। इस्रोसाठी रॉकेट मोटर केसिंग्स आणि नॉझल एंड सेगमेंट्स आणि खूप असे इक्विपमेंट तयार केलेत। आता गगनयानसाठी आम्ही इथे वालचंदनगरमध्ये फर्स्ट टाइम इन इंडिया एक प्रेशर टेस्टिंग फॅसिलिटी तयार केलं आहे। हे इंडियामध्ये अजिबात कोणाकडे नाही आहे आणि आम्ही ही फॅसिलिटी स्पेशली गगनयानसाठी तयार केली आहे। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत माझी सहकारी रेणुकासह। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।